अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या 5व्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक होण्याची शक्यता आहे। अधिवेशनाचा आज 5वा दिवस आहे। आजच्या 5व्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक होण्याची शक्यता आहे। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज सादर होणार, तर अनिल परब यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर मुख्यमंत्री आज राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देणार आहेत। आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विधिमंडळात महिलांच्या समस्यांवर देखील सभागृहात चर्चा होणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे। आज सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक होण्याची शक्यता आहे। अनिल परब यांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन केलं जाणार आहे, काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे। खऱ्या अर्थानं विधिमंडळाच्या नियोजित कामकाजाला खऱ्या अर्थानं कालपासून सुरुवात झालेली आहे। आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो। खरं तर आपण पाहतोय की अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आज सकाळी 10:30च्या सुमारास सत्ताधारी आंदोलन देखील करताना पाहायला मिळू शकतात। यासोबतच आपण पाहतोय की महिलांवरती होत असलेले अत्याचार यासोबतच वाढते हे सगळेच प्रकरण पाहता मात्र सत्ताधारी आणि विरोधक या वरना आक्रमक होताना पाहायला मिळतील। सोबतच आपण पाहतोय की 2024 आणि 2025 या वर्षाचा संपूर्णतः राज्यभराचा जो काही तिजोरीवरती पडलेला आर्थिक जे काही व्यवहार आहे तो सगळा लेखाजोखा जे आहे ते अजित पवार आज मांडताना पाहायला मिळतील। एकीकडे आपण पाहतोय की महिला दिनानिमित्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती आज प्रस्ताव देखील मांडतील। एकूणच आजचा दिवस जर पाहिला तर महत्त्वाचा राहणार आहे। खरं तर काल अनिल परब यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्याला धरून सत्ताधारी आज त्यांना घेरण्याचा देखील प्रयत्न करतील। सोबतच आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्यपालांच्या अभिभाषणावरती उत्तर देताना पाहायला मिळतील। खरं तर आज संपूर्णतः आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि आजचा शेवटचा दिवस असणार आहे यावरती चर्चा होण्यासाठी। त्यामुळे एकूणच आता आपण पाहतोय की सत्ताधारी कशा पद्धतीत विरोधकांना घेरतात आणि विरोधक जे आहेत ते सत्ताधाऱ्यांना महिला दिनानिमित्त मात्र ज्या पद्धतीत लाडक्या बहिणींच्या योजनेसंदर्भातले जे पैसे अद्यापही त्यांच्या खात्यात पडलेले नाहीयेत यावरना देखील आक्रमक होताना पाहायला मिळतील। आपण मीनाक्षी, जर आपण पाहिलं तर काल मवियाची बैठक झाली। या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे किंवा एक आपण म्हणूया की त्या संदर्भात भाष्य करण्यात आलं की जर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना टार्गेट केलं गेलं तर जशास तसं उत्तर देण्यास आता आपण तयारी करायला हवी असं आता बोललं जात आहे। आणि आता मवियाकडून किंवा विरोधकांकडून आता सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आज विरोधक सुद्धा आक्रमक होण्याची शक्यता आहे। निश्चितच, कारण आपण पाहतोय की पहिल्या दिवसापासून लाडकी बहिणीच्या योजनेसंदर्भात विरोधक जे आहेत ते सत्ताधाऱ्यांना घेरताना पाहायला मिळाले। मात्र अनिल परब हे स्वतः जे आहेत ते आदिती तटकरे यांना या संदर्भात विचारणा करताना आपल्याला पाहायला मिळाले। मात्र यावरूनच आपण पाहतोय की आज कुठेतरी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मात्र 2 महिन्यांचे जे रखडलेले पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आज जर हे खात्यामध्ये पैसे पडले नाही तर पुन्हा एकदा विरोधक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतील। मात्र या संपूर्णच्या दिवसभराचं कामकाज जे आहे ते आज सकाळी 10:30च्या सुमारास सुरू होईल आणि त्यानंतर आपण पाहतोय की आज एकूणच ज्या पद्धतीत राज्यपालांच्या अभिभाषणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देताना पाहायला मिळतील। या दरम्यान अनेक घडामोडी घडतील। मात्र नेमकं काय या संदर्भात देवेंद्र फडणवीस हे उत्तर मांडतात याकडे देखील प्रामुख्याने लक्ष राहणार आहे। पण तिथेच काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली वायबी चव्हाण सेंटरमध्ये। त्या ठिकाणी सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते महाविकास आघाडीचे उपस्थित होते आणि कशा पद्धतीत मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी लोकांना घेरता येईल यावरती ही चर्चा झाली। एकूणच आज विरोधक हे काय नवीन मुद्दे घेऊन येतात, कारण मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की शेतकऱ्यांचे काही विषय असतील, सोबतच महिलांवरती होत असलेले जे अत्याचार आहेत आणि वाढती गुन्हेगारी, कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो देखील ऐरणीवरती असताना मात्र ह्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की विरोधक आज पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळतील। जी नक्कीच, धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।